फडणवीस, अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे। महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सुद्धा आता नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत। पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये ज्या क्षणाची सगळे नाशिककर संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे तो क्षण म्हणजे मोदींच्या या रोड शोला आता नाशिकच्या मिरची चौकातून सुरुवात होणार आहे आणि नाशिकच्या मिरची चौकातून हा रोड शो सुरू होईल। त्यानंतर रामकुंड इथे मोदी थांबतील। गोदातीरी रामकुंड इथं मोदी थांबल्यानंतर तिथे जलपूजन करतील। गोदावरी नदीची आरती केली जाईल आणि त्यानंतर प्रसिद्ध असा काळाराम मंदिरामध्ये सुद्धा मोदी जाणार आहेत आणि हीच ती कार आहे, हीच ती गाडी आहे की जी फुलांनी सजवलेली आहे आणि याच गाडीमधून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या रोड शोला सुरुवात करतील। नाशिककरांना अभिवादन करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी जवळपास 1 ते 2 लाख नागरिक या रोड शो मध्ये सहभागी होत आहेत। त्यांना पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केलेली आहे आणि ही सगळी संपूर्ण गर्दी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। कुणी नऊवारी साडी नेसलेली आहे, कुणी भांगडा करणार आहे, तर पंजाबी लुक कुणी कॅरी केलेला आहे। ढोल ताशांचा गजर आपण पाहतोय सगळीकडेच आहे आणि नाशिकचा ढोल हा तर जगप्रसिद्ध आहे आणि याच नाशिक ढोलच्या गजरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता जल्लोषात स्वागत होणार आहे। दुसरीकडे अनेक शाळकरी मुलं यांनी सुद्धा या रोड शोला सहभाग घेतलेला आहे। शाळकरी मुलांनी सुद्धा पारंपरिक वेशभूषा परिधान केलेली आहे। काही छोटी मुलं अगदी थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं होतं की त्यांनी योगा मॅट घेऊन योगासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर करणार आहेत। तर ही थेट दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। नाशिकमध्ये आता थोड्याच वेळात या रोड शोला सुरुवात होणार आहे। नाशिकहून थेट दृश्य आपण पाहतोय। एका बाजूला खरं तर मिरची चौकातून हा रोड शो जाईल आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने ही प्रात्यक्षिक होणार आहे। अगदी शाळकरी मुलांपासून तरुण तरुणी सगळेच जण या रोड शो मध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय आणि नाशिक ढोल हा जगप्रसिद्ध आहे। याच नाशिक ढोलच्या गजरामध्ये या रोड शोची सुरुवात होणार आहे। सहस्त्रज्ञान या पथकाला हा मान मिळालेला आहे आणि नाशिक ढोल हा जगप्रसिद्ध असल्यामुळे या नाशिक ढोलच्या माध्यमातून आता या रोड शोची सुरुवात होणार असल्याचं आपण पाहतोय। आता सगळेच तरुण तरुणी शालेय विद्यार्थी सज्ज झालेले आहेत कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आता आगमन झालंय। त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे हेलिपॅडवर गेलेले आहेत। आपण रुपाली वडवे आमच्या प्रतिनिधी सध्या नाशिकमध्येच आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। रुपाली, काय सांगणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। आता किती वेळात रोड शोला सुरुवात होईल? कसं वातावरण आहे? तर आपण पाहतोय नरेंद्र मोदी आता मिरची चौकामध्ये थोड्याच वेळात दाखल होत आहेत आणि हीच जी कार आहे, ज्या कारमधनं फुलांनी सजवलेली ही जी गाडी आहे, या माध्यमातून आता नरेंद्र मोदी या रोड शोला सुरुवात करणार आहेत। नरेंद्र मोदी पंतप्रधान येण्याच्या आधी त्यांची सुरक्षा व्यवस्था तपासली जाते आणि यानंतर आता या रोड शोला आता ही सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अगदी पहाटेपासूनच मोठ्या संख्येनं नाशिककर हे रस्त्यावर उतरलेले आहेत। काल संध्याकाळी सुद्धा गोदा काठी आपण दीपोत्सव साजरा झाल्याचं पाहिलं होतं आणि आज आता हे अजित पवार आपल्याला दिसत आहेत। अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये आलेले आहेत आणि या रोड शोला आता सुरुवात होणार आहे। ऐतिहासिक असा हा रोड शो आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिककरांना अभिवादन करतायत आणि त्यांच्या स्वागतासाठी एकच टाळ्यांचा जल्लोष होतोय। त्यांच्यासोबत आपण या गाडीमध्ये पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार। तर अतिशय महत्त्वाचा असा ऐतिहासिक रोड शो सध्या आपण पाहतोय। एकीकडे आज राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे, तर दुसरीकडे या आजच्या महाराष्ट्र दौऱ्याला एक निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असं राजकीय महत्त्व असं प्राप्त झालेलं आहे आणि आता नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला मिरची चौकातून सुरुवात झालेली आहे। नाशिककरांना अभिवादन करत आता मोदी हळूहळू रामकुंडाकडे मार्गस्थ करत असल्याचं आपण पाहतोय। मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं नाशिककर आलेले आहेत आणि आज राष्ट्रीय युवा महोत्सव होतोय आणि या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फक्त नाशिकमधनच नाही, महाराष्ट्रातच नाही तर देशभरातून जवळपास 8000 तरुण तरुणी इथे दाखल झालेले। मोदींची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नाशिककर जमलेले आणि आपल्या मोबाईलमध्ये त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र सुरक्षा यंत्रणांकडून काही बंधनं सुद्धा घातली गेलेली आहेत आणि ही अतिशय महत्त्वाची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय।
नाशिककरांना अभिवादन करतायत। आजच्या या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याकडे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभराचं लक्ष आहे। देशभरातून मोठ्या संख्येने तरुण तरुणी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि नाशिककरांना आणि या महोत्सवासाठी जमलेल्या सगळ्यांना आता पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे अभिवादन करत असल्याचं आपण पाहतोय। हा संपूर्ण जो रोड शो आहे जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरचा असणार आहे। मिरची चौकातून या रोड शोला आता सुरुवात झालेली आहे। एका बाजूला हा रोड शो सुरू राहणार आहे आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या वेशभूषा केलेले विद्यार्थी असतील, तरुण तरुणी असतील, ते आपलं सादरीकरण करणार आहेत। या सादरीकरणामध्ये आतापर्यंत सकाळपासून आपण साम टीव्हीवर पाहतोय, कुणी भांगडा करणार आहे, कुणी ढोल ताशांच्या पथक जे आहे ते सादरीकरण त्यांचं करणार आहे। तर अगदी लहान लहान मुलं आहेत ती योगा मॅट घेऊन आपल्याला दिसली, कारण ती योगासनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करणार आहेत। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम योगाचं महत्त्व आपल्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशवासियांना सांगत असतात आणि म्हणून खास करून त्यांच्या स्वागतासाठी लहान मुलांनी योगासनं करण्याचं म्हणून नियोजन केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकच्या रोड शोला आता सुरुवात झालेली आहे। अगदी थोड्याच वेळात ते रामकुंड इथे पोहोचणार आहेत आणि तिथे गोदाकाठाची पाहणी करणार आहेत। 10 मिनिटं या गोदाकाठी असणार आहेत आणि त्यानंतर पुढचा त्यांचा जो टप्पा असणार आहे तो म्हणजे नाशिकचं प्रसिद्ध असं काळाराम मंदिराचा। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळेजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहेत आणि सगळ्यांना अभिवादन करतायत। एकीकडे आजच्या या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, कारण महाराष्ट्राला या दौऱ्यातनं कोट्यावधी प्रकल्पांच्या माध्यमातून भेट मिळणार आहे। तर आपण पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शो संदर्भात चर्चा करूयात, अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं। रुपाली, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे, काय कसं सध्याचं वातावरण पाहायला मिळत आहे? स्वागत यहाँ किया गया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का और प्रधानमंत्री भी हाथ लाकर अभिवादन स्वीकार करते हुए नजर आए। रुपाली, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकच्या रोड शोला सुरुवात झाल्याचं पाहतोय। एकीकडे एक रस्त्याच्या एका बाजूला हा रोड शो चालू आहे तर दुसऱ्या बाजूने मोठ्या संख्येनं नाशिककर आणि देशवासीय जमलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करतायत। मोदी सुद्धा अतिशय उत्साहामध्ये या सगळ्यांचं अभिवादन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोबाईलमध्ये पंतप्रधान मोदी यांचं एक फोटो काढण्यासाठी अनेकांची इकडे धडपड सुद्धा सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि सकाळपासून मोदींची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं तरुण तरुणी, वयोवृद्ध, बालवृद्ध सगळेच इथे जमलेले आहेत। जवळपास असं कळतंय की 1.5 ते 2 लाख नागरिक या रोड शो साठी, हा रोड शो पाहण्यासाठी, सहभाग घेण्यासाठी इथे नाशिकमध्ये आज दाखल झालेले आहेत। अतिशय ऐतिहासिक आणि महत्त्वाचा असा हा क्षण मानला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधल्या रोड शोला आता सुरुवात झालेली आहे।